त्यांना काही दक्षिणा देत गुरुचा सत्कार करतात. त्या काळात कृष्ण भगवान सांगितलेलं ऋषीचं गुरुचं नातं होतं, गुरु वशिष्ठ आणि रामाचं नातं होतं. पुढे चंद्रगुप्त आणि चाणक्याचं नाव सुद्धा होतं. चाणक्यांनी आपल्या भारतावर जे राज्य होतं युवनांचं आर्यांचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी चंद्रगुप्तसारखा शिष्य तयार केला. त्याच्याकडनं मागितलं काहीच नाही, तू मला भारतावर पूर्ण तुझं एक छत्री अंमल आणून दाखव, तेच माझ्यासाठी गुरुदक्षिणा. या प्रकारची दक्षिणा गुरुंनी त्याच्याकडे मागितली. शिष्य सुद्धा निघाला. चंद्रगुप्तसारखा शिष्य जीवन त्याने पूर्ण चाणक्याला आपलं साम्राज्य दिलं. या गुरुप्रती निष्ठा दाखवणे ते जगाची शिष्यवृत्ती द्यायची. पुढे काळ बदलत गेला. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसारखा शिष्य गुरु ज्याला भेटला ते नरेंद्रसारखा सामान्य व्यक्ती पूर्ण विदेशात जाऊन भारताचं नाव लौकिक करतो. आणि इंग्रजांसोबत बसलेला असताना माझ्या बंधू आणि भगिनींनो असं सोप्या शब्दात जे आपण इकडे म्हणतो त्या शब्दात तो आपल्या भाषेची सुरुवात करतो. तिथल्या लोकांना फार चांगलं वाटतं, कारण की तिकडची संस्कृती बहुसंस्कृती आपल्या भारतामध्ये बघायला गेले की त्याग संस्कृती. आपले जे पूर्वज होते ते पूर्वीपासून त्याने दुसरं त्याग करतात. जे ऋषीमुनी होते ते स्वतःचा मोह माया संसार एक प्रकारची माया आहे या विचारांनी ते प्रेरित होते. मग त्यांनी काय करायचे की संन्यास द्यायचे आपल्याला, मग घरदार सोडायचे. पुढे मग संन्यासाश्रम सुधारायचे, मग भगवान घालून ते आश्रमात जायचे. पुढे मनात तपश्चर्या करायची, भगवंत प्राप्ती. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म म्हणजे शिक्षण घ्यायचं धर्माचं, पुढे अर्थ कमवायचं म्हणजे पैसा वगैरे कमवायचं, नंतर काम म्हणजे सुखी जीवन जगायचं, आपले जे व्यवहार आहे तो झाल्यानंतर शेवटचे जो आश्रम येतो मोक्ष म्हणजे मोक्ष मिळवायचा. आपल्या जगात आपण मोक्ष मिळवण्यासाठी आहे म्हणजे यात विविध मार्ग त्यांनी सांगितलेले. कोणी न्याय योगाने ते प्राप्त करतं, कोणी भक्ती योगाने ते प्राप्त करतं, कोणी कर्मयोगाने ते प्राप्त होतं. या योगामध्ये विविध प्रकारचे त्यांनी नियम सांगितले. भक्ती योगामध्ये एखादी भगवंताची भक्ती करायची आणि त्याप्रमाणे त्याचं पुढचं आचरण करायचं. असंच कर्मयोग आहे. आपले जे संघ स्वयंसेवक आहेत किंवा आपले जे सामान्य लोक असतात ते कर्मयोगाला योग करून आपलं कामच आपला ईश्वर आहे, कर्मच ईश्वर, ज्याप्रमाणे आपलं काम करत ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगतो. गुरु हा मार्ग दाखवणार आहे, मार्गदर्शक असतो. अशी गुरुची महत्त्व पूर्वीपासून आपल्या काळात चालू झाले. मग संघाची स्थापना 1925 साली परमपूजनीय डॉक्टर हेडगरांनी सुरू केली. त्या काळात इंग्रजांनी भारत पूर्णपणे स्वतःचं अस्तित्व विसरला होता, आपला समाज जोडला होता. कारण की पूर्वीपासून आक्रमण होत होते. कोणी यायचं, इंग्रजीचे आक्रमण करायचे, पोर्तुगीज आले राज्य करून तिथली संपत्ती लुटायची, आपल्या आई बहिणीची आबरू लुटून त्यांच्या राज्यात न्यायची. डच यायचे, मुघल आले, कोण ना कोणी येऊन भारतात आक्रमण करत गेले. त्यामुळे आपला भारतीय हिंदू समाजाचा स्वाभिमान झोपलेला होता. मग डॉक्टरांना याचा विचार डॉक्टरांनी केला. ते पूर्वीपासून देशभक्त होते की आपल्या भारतावर आक्रमण होतात आणि आपला हिंदू समाज प्रतिकार करतो, पण तो काही थोडा काळापुरता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज, त्यानंतर पेशवे आले, आणि त्यानंतर आपला मुघल मराठा साम्राज्यानंतर भारतात पाहिजे तसं म्हणजे साम्राज्य निर्माण झालं नाही की जे हिंदू साम्राज्य निर्माण होईल. डॉक्टरांनी विचार केला आपण असं काही करता येईल का आपल्याला की जे पूर्ण टिकून राहील, जे भारतीयांच्या हिंदू समाजाचा विचार करेल. अशा विचारावर त्यांनी काही तरुणांचं एकत्रीकरण केलं. त्यांच्या मनात पूर्वीपासून विचार होता की आपल्याला हिंदू संघटन करून आपल्याला राष्ट्राचा एक संघ ठेवायचा. मग डॉक्टर अशा तरुणांचं एकत्रीकरण करायचे. तुम्ही इथे कसे जमतात, संस्कार केंद्र चालतात, गुरुजी येतात, ते तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतात. तसंच डॉक्टर हेडगार एका मैदानावर येऊन तरुणांना जमा करायचे, त्यांना लाठी काठी चालवायला शिकवायचे, कुस्ती खेळायला शिकवायचे, मल्लविद्या शिकवायचे. त्याने मुलांमध्ये चैतन्य निर्माण झालं. मुलं येत गेले. पण आपला समाज असा असतो की जो चांगला व्यक्ती असतो, चांगल्या गोष्टी जर अगर समाजात करेल तर त्याला नावं पाडण्यात पहिले असतो. स्वतः पुढाकार घेणार नाही. पण कोणी चांगला व्यक्ती चांगलं काम करेल त्याला म्हणजे काय येणार आहे, काम करतो, लहान मुलांमध्ये खेळतोय. त्या काळात डॉक्टरांना सुद्धा तसे लोक बोलले. डॉक्टरांची परिस्थिती फार हलाखीची होती. त्या काळात ते डॉक्टर झाले. डॉक्टर म्हणजे फार मोठी गोष्ट होती त्या काळात. त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस बंद केली होती. ते एकत्र यायचे मैदानावर, मुलांना जमा करायचे,
एक खेळी घ्यायची वगैरे सर्व करायचे. कुणी स्वयंसेवक शाखेतनी त्याच्या घरी येऊन तिच्या घरी विचारपूस करायची. असं त्यांचं दिनकर राहायचं. लोक त्यांना नावं ठेवायचे, डॉक्टर या मुलामध्ये खेळतो, याच्याने काय होणार आहे. पण डॉक्टरांचा विचार तेव्हापासूनच तत्वावर आधारित होता. मी आज हे काम करेन, ते माझ्या तरुणाला एकत्र करून भारत मातेला आपल्या परमवैभव मिळतो, त्या विचाराने ते काम करत होते. आणि आज आपल्याला दिसून येतं की 100 वर्षानंतर डॉक्टरांचा विचार आज ग्राह्य धरला जाते. आज संघ स्वयंसेवकांना कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत विचार केला जातो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक गुरु आणि शिष्य जंगलातून चालले असतात त्या आश्रमाकडे. रस्त्यात त्यांना फार भूक लागते. मध्ये रस्त्यात शेत असतं, त्याला लोक टाकायची ना, त्यांना मध्ये रस्त्यात शेत लागतं. मग त्यांना भूक लागली असते. मग ते शेतात जातात आणि तिथे तो शेतकरी असतो. शेतकरी तुझ्याकडे खायला आहे का? ते म्हणतात, गुरुजी माझ्याकडे खायला काही नाही आहे, माझी भाकरी आणि माझी बायको घेऊन येतात म्हणजे अर्धा एक तासात. ते म्हणतं आम्हाला खूपच जोरात भूक लागली. तो शेतकरी म्हणतो की इथे वरती नारळाचं झाड आहे, मला जर झाडावर चढता येतं तसे नारळ घेऊन तो तुम्ही खाऊ शकता, तेवढा पुरतो तात्पुरतं. गुरुजी म्हणतात मला तर काही चढता येते, माझ्या शिष्याला चढता येतं झाडावर. ते शिष्याला चढा सांगतात. ते झाड असतं 50 फूट वरती. तो शिष्य चढतो वरती 50 फूट वरती. त्यानंतर तो चढतो आणि नारळ घेतो आणि खाली येत राहतो. मग 50 फूट नंतर तो खाली 45 फूटपर्यंत येतो. गुरुजी बघत राहतात. मग खाली अजून परत येतो 30 फूटपर्यंत. गुरुजी बघत राहतात. तो जेव्हा 25 फुटापर्यंत येतो तेव्हा गुरुजी त्याला सांगतात की अरे राम, थोडा सांभाळून बघ, कारण की खाली जमीन आहे. परत खाली आल्यावर 5 फूटपर्यंत आला खाली